श्रीराम जय जय राम. सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने व प्रेमाने नाम घ्या. तुम्ही सर्व देवाची छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा. त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितले, यात काय आहे, त्यात काय आहे, याने काय होणार, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. तशी मोठी शक्तीही त्याला पाहण्यासाठी आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावे शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे. तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू. आमच्याजवळ तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे. आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. आम्ही एका गावी गेलो होतो. त्या गावाची अशी गंमत की पायवाटेने गेले तर फक्त 2-3 मैलांचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर 10-12 मैलांचे अंतर. तशी श्रद्धा ही वाटेसारखी आहे. तिने चालले असता अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते. त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. कित्येकांची या मार्गाने चालल्याने आपल्या कल्पनेपेक्षाही फार प्रगती झालेली आहे. ते तरुणही गेले आहेत. तेव्हा सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्या. मनात काहीही शंका येऊ देऊ नका. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ जर काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावे शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही. त्यालाच शरणागती असे म्हणतात आणि हीच परमार्थातील अत्यंत श्रेष्ठ गती आहे. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. श्रीराम. अनन्य भावे शरण तुला मी आलो श्रीरामा. आलो श्रीरामा. अशीच सेवा करवून घेई हीच विनवणी तुझी या पायी. दर्शन मिळण्या सुपात्र ठरण्या उच्चारिन नामा. आलो श्रीरामा. घरातला तू कुणी वाटते अबोध काही जुळले नाते. सुख दुःखे सांगावी तुझला रे गुणैक धामा. आलो श्रीरामा. प्रारब्धाचे भोगल लाटी विधीने जे जे लिहिले असती. भोगण्यास दे अपार शक्ती नामी दे प्रेमा. आलो श्रीरामा. अनन्य भावे शरण तुला मी आलो श्रीरामा. आलो श्रीरामा. आलो श्रीरामा. आलो श्रीरामा. श्रीराम.